जर बाबर इथे आले नाही तर आम्ही रस्ता अडवणार, आंदोलन होणार, कारण की त्याला बाबर येत नाही. बाबरला माहिती होतं ना आज आंदोलन आहे, पत्र दिले त्याने काय करायचं, तो गायब होतो. कागद पाठवून आम्ही नाही करणार. परमिशन दिली नाही तुम्हाला काय करायचं ते करा. पत्र काढा नाहीतर आम्ही आता अनधिकृत आहे ना, तुम्ही परमिशन दिली नाही, अनधिकृत आहेत, उचला पहिलं ते. परमिशन कशी दिली पहिली तोडायला, जोपर्यंत प्लॅन होत नाही. हिंदू जननायक किंग ऑफ महाराष्ट्र सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि कोणाच्या जीवावर करत असेल तर त्यालाही सोडायचं नाही. हे संपदा बसा. प्रशासन हाय हाय, प्रशासन हाय हाय, प्रशासन हाय हाय, बाबर हटाओ, बाबर हटाओ, बचाओ. अरे या बाबरचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय. 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 कंपनीवर राजसाहेब ठाकरेंचा, कंपनीवर राजसाहेब ठाकरेंचा बाबर हटाव, बाबर हटाव, बाबर हटाव. नगरपालिका नगरपालिका बाबर हटाओ, नगर प्रशासन हाय हाय, नगर प्रशासन हाय हाय, नगर प्रशासन हाय हाय. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय हो, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय हो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय हो. बाबर हटाओ, बाबर हटाओ, नगर प्रशासन हाय हाय, नगर प्रशासन हाय हाय. करायचं काय? खाली डोक्यावर पाय. एवढा महान नाहीये तो. बाबासाहेब आम्हाला याची परमिशन नाही म्हणून बऱ्याच मध्ये मला वाटतं झाडांचा विषय होता, झाडांचा विषय. बिल्डिंग परमिशन दिलीच नाही तुम्हाला. बिल्डिंगचा विषय काढून काय तुम्हाला अधिकार आहे का ही झाडं तोडायला परमिशन द्यायला? कोणत्या अधिकाराखाली दिली? हे जंगल नाश केला तुम्ही. खाली दिली दुर्मिळ झाडं होती त्याच्यात, तोडण्यापूर्वीचे तुमच्याकडे फोटो आहेत का? हा ग्रीन झोन आहे आणि यामध्ये बिल्डिंग बांधायची नाहीये आणि ही झाडं जी तोडलेली आहे त्याला जबाबदार कोण? ग्रीन झोन नाही, हा हे आरक्षण आहे. ग्रीन झोन आरक्षण तुम्ही ठेवलंय का तिथे? आम्ही नाही ठेवलेलं, ते टाउन प्लॅनिंग डायरेक्टर टाउन प्लॅनिंग मला सांगा 2000 आतापर्यंत काय करत होते? सगळीकडे आरक्षण ठेवली आणि पैशाची तरतूद करायची असते नगरपालिकेने. सगळीकडेच आरक्षण ठेवायची आणि सगळीकडची उठवायची, एवढंच काम चालू होतं नगरपालिकेचं. आम्ही करतच मॅडम जरा मागे व्हा, इकडे व्हा. तुम्ही आरक्षण ठेवल्यामुळे मालकाचं नुकसान होतं. तुम्ही अभ्यास न करता आरक्षण ठेवता आणि मग ती उठवता. ते उठवताना मालकांना काही मिळत नाही, विकासकांचा फायदा होतो आणि तुमच्या माणसांचा फायदा होतो. इथल्या प्राण्यांनी जायचं कुठे? आता इथले प्राणी घराघरामध्ये घुसणार. तुम्ही सगळी वाट लावली आहेत, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आणि हे तुम्ही जे आरक्षण टाकता ना त्याचा तुम्ही अभ्यास का नाही करत की इथे आवश्यक आहे? कुठेही काहीही आरक्षण टाकली आहेत, कुठेही काहीही टाकली आहेत आणि उठवताना मालकाचं नुकसान होतं. रस्त्यावर उतरलेलो आहोत, आम्हाला हे मान्य नाही. याचं काय करताय ते सांगा. केलेला बिल्डर वरती त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ही झाडं तोडली आहेत, हा नाश केलेला आहे. पहिला गुन्हा दाखल करा त्याच्यावरती. वाट लावू आम्ही देणार नाही. आम्हाला आत टाकलं तरी आमची तयारी आहे. ही रत्नागिरी आमची आहे. 10 पिढ्यांपासून आम्ही इथे राहतोय आणि ही अशी वाट जिकडे तिकडे आरक्षण टाकायची, आम्ही उतरवायची, पैसे खायचे. नगरपालिकेचे लोक खातातच, हे मी डोळ्यांनी बघितलंय. अजून कोण कोण खातं हे कसं चौकशी लावणार आहे, सगळ्यांची चौकशी मागणार आहे. कोणाच्या प्रॉपर्टी आहेत ना आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. कुठून आल्या त्याच्यावरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्यांनी कत्तल केली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता पंचनामा करा. तुम्ही 10 झाडं म्हणताय, आता पंचनामा घ्या आणि पहिले पत्रे काढायला सांगितलं. पत्रे काढायला सगळ्यांना लक्षात येत नाही. हे पुन्हा आम्ही ऍक्शन घेऊ. काढायला घ्यायचे.
कसली प्रोसेस आहे? कसली? कसली अनधिकृत हे काढायची. आम्ही काय म्हणतो, लोकांना उचलता हे ना. काढू नका. हे काढू नका. पाठ झाला. आता तुमचं काय म्हणणं आहे? पत्र काढायचे ते पत्र पत्रकार सांगा ना, प्रोसेस पंचनामा ताबडतोब करा, पुन्हा पंचनामा करा. फक्त 10 झाडं दाखवलेली आहेत. काढेल, उत्तर द्यायला. ऐका ना, त्याला कोर्टात जाणार परत एक नाही, आम्ही त्याला 2 दिवसाची कोर्टात जायला अधिकार नाही, चुकीचं काम केलंय त्यांनी. ऐका 2 दिवसाची पत्र काढा, नंतर काय परवानगी मिळेल तर परत लावा. नाही म्हणून सांगतो ना, त्याला पत्रे काढायची आता त्याला प्रोसेस समजा त्यांनी त्या नोटीस प्रमाणे त्यांनी नाही काढलं तर आम्ही पत्रे काढू. आम्हाला लिखित म्हणतोय ना, तुमचं पत्र घेऊन जायचं कोर्टात आणि तिथे इस्त्री आणायचं. आमचं नगरपालिकेचं पत्र ऐका ना, नगरपालिकेची त्यांची रिसिव्ह कोणची बिल्डर ती रिसिव्ह केलेली कॉपी त्यांना देतो आणि त्याची कॉपी मग तुम्हाला देतो. ठीक आहे का? आम्हाला तर एका तासावरच पत्र द्या, उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खाली करून घ्या. ऐका नाही, आम्ही त्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल करा. साहेब, एका दिवसात लागतं. झाडाचा विषय कसा आहे, झाड लावून यादव साहेब, तेवढं 2 दिवसात परत जाणार कोर्टात. झाडांची सुद्धा एक नवीन नोटीस त्यांना आम्ही देऊ. झाडं त्यांनी जी नवीन लावायची आहे 30 दिवसात ती नाही लावली तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी. ऐका ना, अहो, ती मागितल्यावर एखादा तुम्ही बिल्डिंग साठी परवानगी नाही बोलता आणि इथे ठरलं की त्यांना नोटीस देऊन पत्रिका काढण्यासाठी आदेशित करायचं. त्यानंतर जेवढी जी झाडं जी तोडलीत म्हणजे परमिशन देऊन तोडलीत ती पुनर्लागवड केली जाईल हे आम्ही पाहणार. साहेब, सदर जमिनीवर आरक्षण होतं का? आरक्षण उठवण्यात आलं होतं का? काय नेमका विषय? सदर जमिनीवर हे ग्रीन झोन नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सदर जमिनीवर आरक्षण होतं ते पार्किंगचं होतं. त्यानंतर डायरेक्टर टाउन प्लॅनिंग पुणे यांनी ते आरक्षण चेंज केलेलं आहे, ते रेसिडेन्शियल केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ग्रीन झोन नव्हता. कोणत्या बिल्डरने घेतलं? ते जैन म्हणून बिल्डर आहेत, त्यांनी ते केलेलं आहे, त्यांची जमीन आहे. या जागेवर पत्रे जे उभारण्यात आलेले ज्या ठिकाणी रस्त्याच्या नजीक त्याची परमिशन होती का? पत्र्याची परमिशन नव्हती, त्यासाठीच आम्ही नोटीस दिली. कन्स्ट्रक्शन साठी कुठलीही परमिशन दिली नाही नगरपालिकेनं. बघू ना, आमच्याकडे पंचनामा पाहणी केली, 12 होती, त्यांना आपण 50 झाडं लावायची बी परमिशन दिली. किंजळ आहे, आंबा अशी झाडं होती. या जागेवर आरक्षण होतं का? आरक्षण आहे, आरक्षण याचं कशासाठी आहे ते आता रेसिडेन्शियलचं आरक्षण आहे, डायरेक्टरनी केलेलं आहे. काय नेमकं निकष काय ते 37 ची नोटीस देतात MRTP आणि त्यानुसार डायरेक्टरला ते अधिकार आहेत. वरच्या लेवल झाले. हा, डायरेक्टर म्हणजे संचालक. नगरपालिकेनं कुठलीही शिफारस केली नव्हती त्याची, ते डायरेक्टर लेवलला ती केलंय. मनसेने डायरेक्ट नगरपालिकेवरच आरोप केलेले आहेत. पत्रव्यवहार सुद्धा तशा प्रकारचं दिसतोय. आरोप केले तर तो त्यांचा भाग आहे, पण हे सगळ्या गोष्टी रितसर होणार आहेत, त्यामुळे बाकी काही कमेंट करणं योग्य नाही. इथे अनधिकृत पत्रे बांधले होते, मारले होते. इथे हा ग्रीन झोन पट्टा असून सुद्धा इथे या लोकांनी अनधिकृत बांधकाम केलं आणि नगरपालिकेने जवळजवळ 100 झाडांची कत्तल करायला त्यांना परमिशन दिली. आपण कालपर्यंत त्यांच्या जेव्हा कार्यालयात जात होतो तेव्हा उडवाउडीची उत्तरं देत होती बाबर, आणि आज आमच्या समोर बॅकडेटचं मला वाटतं त्यांनी जी परमिशन घेऊन आलेत, ही पूर्ण परमिशन त्यांनी दाखवली. फक्त 10 झाडांची परमिशन ते दाखवत आहेत. परंतु या नगरपालिकेच्या संगनमताने रत्नागिरीतील बिल्डरांचे पोट भरण्यासाठी ही नगरपालिका पूर्ण सक्षम झालेली आहे. कारण जर या बिल्डरांचे पोट भरलं तर यांचे खिसे भरतात. यासाठी आणि अनधिकृत बांधकाम असेल, अनधिकृत झाडांची कत्तल असेल, ही त्यांनी केलेली आहे. अशी रिझर्वेशन प्लॉट त्यांनी बऱ्याच ठिकाणी टाकलेले आहेत. परंतु रिझर्वेशन प्लॉट जेव्हा टाकतात त्यावेळेला त्याचा विकास आराखडा तयार करायचा असतो. विकास आराखडा जेव्हा तयार करतात त्यावेळेला पैशाची सुद्धा तरतूद करायची असते. परंतु कोर्टाचे आदेश येऊन सुद्धा हे लोक कोर्टात जात नाहीत किंवा पैशाची तरतूद करत नाहीत. त्यामुळे आरक्षण आपोआप उठलं गेलं जातं आणि आरक्षण उठल्यानंतर प्रायव्हेट बिल्डराच्या माध्यमातून हे लोक प्रायव्हेट बिल्डरला ती जागा दिली जाते आणि त्यांच्याकडून आपले खिसे भरले जातात. हा आमचा आक्षेप आहे. यापुढे त्यांचा हे मनमानी कारभार नगरपालिकेचा चालू देणार नाही. कारण बाबर जिथपासून आलेत तिथपासून या रत्नागिरीची वाट लागायला सुरुवात झालेली आहे.
आता आपण आंदोलन केलं त्याच्यावर नक्कीच काय तोडगा निघाला? आता जे आंदोलन केले त्यामुळे पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून त्यांनी हे पत्रे काढायचे, त्यांनी आम्हाला पत्र लिखित पत्र देत आहेत आणि जे कत्तल केलेले आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून जे काय दंड असेल तो आकारतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. राजकीय वर्चस्व आपल्याला दिसतोय का याच्या प्रकरणामध्ये? या राजकीय वर्चस्व असं नाही, परंतु बिल्डर लॉबी आणि नगरपालिका यांच्या संगनमतातून रत्नागिरीचा विकास आराखडा नाही, रत्नागिरीचा विकास आराखड्याचा दुर्दशा करण्याचे प्रयत्न चालू आहे असं आम्हाला वाटतं. प्रशासन म्हणतंय की हा ग्रीन झोन नाहीये, हा बिल्ड ग्रीन झोन मध्ये नाहीये हा पट्टा, आणि तुम्ही म्हणताय हा ग्रीन झोन होतं आणि ते आता रेसिडेन्शियल. पार्किंगचा जरी आरक्षण असलं तरी काही ही जी जागा आहे ह्या जागेला स्लोप आहे, त्याला वाटतं 22 डिग्री इथपर्यंत जेव्हा जो स्लोप असतो तेव्हा त्याला दादा याला परमिशन दिली जाते, बिल्डिंगला परमिशन दिली जाते. जवळजवळ 45 डिग्रीचा जो स्लोप आहे तिथं परमिशन दिली जाऊ शकत नाही. कारण जर तुम्हाला परमिशन देता येत नसेल तर झाडाची कत्तल करण्यासाठी तुम्हाला अधिकार दिला कोणी? ही का कत्तल केली, कशासाठी केली? याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की सगळे खिशे भरून आपल्याला याला परमिशन देता येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला बिल्डिंग बांधता येईल, याचा त्यांचा हेतू होता. तो हेतू आम्ही पूर्ण करू देणार नाही. पुढे काय असेल? किती दिवसांची जर या 2 दिवसात हे झालं ना तर स्वतः आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली लोकल जी जनता आहेत, या मॅडम असतील बरोबर, या सगळे येऊन आम्ही या उद्ध्वस्त करून टाकणार, पत्रे उद्ध्वस्त करून टाकणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय!